रामकृष्ण हरी मंडळी, चला आज आहे मार्गशीर्षचा तिसरा गुरुवार. मार्गशीर्षच्या तिसऱ्या गुरुवारी पूजा करण्याची पूजाची विधी बघून घेऊया. चला तर आपण जिथं पूजा करतोय ना तिथं हळदी कुंकू घालून घ्यायचं बरं का. पहिला हळदी कुंकू घालून देवाला नमस्कार करून घ्यायचा. बरं आज मी देवाऱ्यावरच पूजा करायला लागले. दरवेळेस चौरंग मांडून पूजा करते, पण मी आज देवाऱ्यावरच करायला लागले. चला देवापुढे ऐकीने समय वगैरे सगळं लावून घेतलं बरं का. वर महालक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे आणि आता ऐकीने व्यवस्थित असं हळदी कुंकू वगैरे घालून घेतले. आता देवापुढे मी रांगोळी काढून घेणार आहे. रांगोळीमध्ये असं स्वस्तिक काढणार आहे बरं का. महालक्ष्मीच्या पूजेमध्ये स्वस्तिकाचं हे असलं रांगोळी असलं की खूप छान असते, म्हणून मी स्वस्तिक काढून घ्यायला लागले बरं का. रांगोळीमध्ये स्वस्तिक काढून घेतल्यानंतर आहे की नाही आपण एक लाल कलरचा ब्लाऊज पीस अंथरून घ्यायचा आहे. त्याच्यावर लाल असो किंवा केशरी कलर असेल तर चालेल, केसरी कलर पण असेल तर चालेल, पण आहे की नाही ब्लाऊज पीस लाल कलरचा असेल तेवढं छान. ओम नमो महालक्ष्मी नमः असं म्हणून आहे की नाही पूजा मांडायची बरं का. आणि आता पूजेवर आहे की नाही आपण तांदळाची रास घालून घ्यायची. तांदळाची रास घालून घेतल्यानंतर कळस ठेवायला आपल्याला हे होईल पाहिजे ना, म्हणून तांदळाची रास घालून घ्यायची. आणि हे बघा, ओम नमो महालक्ष्मी नमः, ओम नमो महालक्ष्मी नमः असं म्हणत आहे की नाही आपण तांदळाची रास घालून घ्यायची बरं का. तांदळाची रास घालून घेतल्यानंतर तांदळाच्या राशीवर की नाही भरलेला कळश ठेवायचा बघा. खाली तांदूळ घालून घ्यायचं, त्याच्यावर भरलेला कळश ठेवून घ्यायचा. कळसामध्ये हळदी आणि कुंकू घालून घ्यायचं. अगदी देवाला हळदी कुंकू व्हायचं. ओम नमो महालक्ष्मी नमः, ओम नमो महालक्ष्मी नमः असं म्हणत आहे की नाही हळदी कुंकू व्हायचं बरं का. हळदी कुंकू घालून त्यात दुर्वा फुलं वगैरे घालायचे, अक्षता घालायच्या कळसामध्ये. सगळं झाल्यानंतर की नाही त्यामध्ये 5 झाडांची 5 डहाळे असे काढून आणलेले आहेत बरं का. आंबा, पेरू, चिक्कू, सीताफळ, डाळिंब असे एक नाही 5 झाडांची 5 फळांची 5 डहाळे घेऊन आलेले आहेत. आणि ते ऐकीने आपण भरलेल्या कळशात ठेवायचं बरं का. छान आणि भरलेल्या कळशात ठेवून अगदी व्यवस्थित बसून घ्यायचं. आणि आता ऐकीने हळदी कुंकाचे बोटे अगदी कळशीला ऐकीने हळदी कुंकाचे 8 खोबऱ्याला 8 बोटे हळदी कुंकाचे ओढायचे बरं का. हळदी कुंकाचे पट्टे ओढून घ्यायचे. ओढल्यानंतर अगदी व्यवस्थित तसं हळदी कुंकूचे पट्टे ओढून घ्यायचे बघा. सगळ्या कडेला कुठं पण राहता कामा नये असं सगळ्या 8 कडेला हळदी कुंकाचे बोटे ओढून घ्यायचे. आता हे बघा त्या कळशावर एक श्रीफळ ठेवायचं बरं का. श्रीफळाला अगदी हळद कुंकू वगैरे लावून, नारळाला की नाही हळद कुंकू वगैरे लावून अगदी व्यवस्थित बसून घ्यायचं. नारळ बसते काय बघून, जर हलायला नाही पाहिजे असं बसून घ्यायचं. आणि माझ्याकडे बरं का चांदीचा मुखवटा आहे. चांदीच्या मुखवट्याला हळदी कुंकाचं मळवट भरलेलं आहे. हळदी कुंकाचं मळवट भरून की नाही जुबे वगैरे घातले, नथ घातले. देवी अगदी अशी धावून यायला पाहिजे अशी देवी दिसायला लागली बरं का. ओम नमो महालक्ष्मी नमः असं म्हणत देवीची स्थापना करायची. देवीची स्थापना केल्यानंतर अगदी व्यवस्थित तिला हार घालायचा. हे बघा हे दारासमोरच्या झाडाला फुलं भरपूर झालेले आहेत बरं का. झेंडू हळदी आणि लाल कलरच्या फुलांचा देवीला माळ घातलेला आहे. आणि हे बघा हे गेज माळ आहे, कापसाचं गेज माळ. तुमच्या इकडे या माळाला काय म्हणतात असं कमेंटमध्ये सांगा बघू. प्रत्येका गावाला वेगळं वेगळं म्हणलं जात आहे त्याला. तुम्ही कुठून बघताय आणि कुठल्या गावाहून बघताय, तुमच्याकडे या माळाला काय म्हणतात हे पण सांगा. आबोलीच्या फुलांचा गजरा बनवलाय बरं का. आबोलीच्या गजरा जे आहे ना अगदी व्यवस्थित, त्यामध्ये फक्त 4च फुलं मोगऱ्याचे आहेत बरं का. बाकीचे सगळं आबोलीची फुलं आहेत. तसा गजरा केलाय देवीला अगदी छान असा. ओम नमो महालक्ष्मी नमः. लक्ष्मीला की नाही लाल कलरचा फूल खूप आवडतोय. कुठलंही जरी लाल कलरचं असेल ना तरी खूप आवडते बरं का. म्हणून महालक्ष्मीला जास्वंदाचं लाल फूल घातलंय. परत कासावर लाल फूल ठेवलंय. आता की नाही आपण असं ओम नमो महालक्ष्मी नमः, ओम नमो महालक्ष्मी नमः, ओम नमो महालक्ष्मी नमः म्हणत पाण्याचे विडे मांडून घ्यायचे बरं का सगळे. खावची पाने मांडून घ्यायचे. खावच्या पानावर की नाही अगदी सगळ्या प्रकारचे 5 हे घालायचे आहेत. खारी खोबरं परत सुपारी वगैरे असं सगळं घालून घ्यायचं बरं का. पानावर 5 पानं ठेवलेले आहेत तिथं. पहिला प्रथम पूजा गणपतीचा म्हणून गणपतीची पूजा केली जाते. आणि त्याच्यानंतर की नाही विड्या मांडून विड्यावर हळकुंड, खारी, बदाम, सुपारी परत खोबऱ्याचे तुकडे असे सगळं घालून व्यवस्थित पूजा मांडून घेतलं जाते पूजा मांडून घ्यायचं बरं का. अगदी व्यवस्थित पूजा मांडून छान असं सगळं काही ठेवून हे बघा
5 प्रकाराच्या 5 ओटीच्या सामान ठेवलेत बरं का आता तिथं. आणि आता आहे की नाही केळं ठेवायचे बघा. 5 केळं ठेवायचे त्याच्यावर अगदी व्यवस्थित सगळं हे करून घ्यायचं. त्याच्यानंतर आहे की नाही केळं ठेवायचे. चला आता आहे की नाही देवासमोर केळं ठेवून घ्यायची बरं का. ओम नमो महालक्ष्मी नमः, ओम नमो महालक्ष्मी नमः म्हणत देवापुढे केळं ठेवून घ्यायचे. 5 पानावर 5 पानाच्या इड्यावरनी 5 केळं ठेवायचेत बरं का. आणि मी सहज आहे की नाही आज बाजारात गेलते. बाजारात गेल्यानंतर की नाही इकडं आमच्याकडे कर्नाटकमध्ये विशेष करून की नाही मोर आवळा मिळत नाही, भेटत नाही आहे कुठं. पण आज मोर आवळा आलेला बरं का बाजारमध्ये. गेल्यानंतर मला खूप आवडते मोर आवळा म्हणजे, म्हणून मी मोर आवळे घेतले. आणि आज मुद्दाम महालक्ष्मीच्या पूजे दिवशी मोर आवळे घरी आलेत म्हणून की नाही महालक्ष्मीच्या पूजेमध्ये मोर आवळे ठेवलेले बरं का पूजेला. ते बघा सगळं मोर आवळे केळे वगैरे सगळं ठेवून त्याच्यानंतर आता फुलं ठेवून घ्यायचे बरं का अगदी व्यवस्थित. फुलं ठेवायचे. ओम नमो महालक्ष्मी नमः, ओम नमो महालक्ष्मी नमः म्हणते की नाही जप करत करत महालक्ष्मीची पूजा प्रार्थना वगैरे सगळं करत. हे बघा एक नाही चांदूचे मासोळे आहेत बरं का. चांदूचे मासोळे मी फक्त देवीच्या पूजेसाठी म्हणून बनवले गेले काय. देवीला की नाही हळदी कुंकू अर्पण करून चांदीचे मासोळ्या देवीला अर्पण करायचे. ओम नमो महालक्ष्मी नमः, ओम नमो महालक्ष्मी नमः असं म्हणत आहे की नाही. ओम नमो महालक्ष्मी नमः, ओम नमो सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. ओम नमो महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. ओम नमो महालक्ष्मीच्या नावाचा जप करायचा बरं का. ओम नमो महालक्ष्मी नमः, 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 ओम नमो महालक्ष्मी.
चला तर आता आरती झाली बरं का. आता आमच्या दारात आहे की नाही गाई आहे, देशी गाई आहे. गाईचे सण असं म्हणलं जाते की लक्ष्मीपूजा झाल्यानंतर गाईची पूजा करायला पाहिजे, म्हणून ते की नाही आपण गाईला आहे की नाही आरती करायचं, हळदी कुंकू लावायचं, आरती करायचं आणि त्याला केळाचा नैवेद्य द्यायचा. हे बघा, केळाचा नैवेद्य द्यायचा आणि महालक्ष्मी नमः म्हणून अशी तिची पूजा करायची. पूजा करून आहे की नाही तिला अगदी व्यवस्थित फुलं वगैरे घालून अगदी पूजा करायची. चला विठ्ठलाची पूजा करायची बरं का. आता घरात विठ्ठलाची मूर्ती आहेत बरं का. दोघं माळकरी असल्यामुळे की नाही घरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहेत बरं का माझ्या. आणि आत येऊन विठ्ठल रुक्मिणीची पूजा करायची.